चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम। हो ले लिया दिल, हाय मेरा दिल, हाय दिल लेकर मुझको ना बहलाना, चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम। सांस्कृतिक होण्याच्या आधी त्यांच्या रस्त्याला पंचायतचं नाव दिलेलं, त्यांचा आशीर्वाद मैंने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह आप सदा मुस्कुराए। मैंने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह आप सदा मुस्कुराए। गाते रहे हम खुशियों के गीत, यूं ही जाए बीत जिंदगी हो, आती रहेगी बहारें, जाती रहेगी बहारें। दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है, हो आती रहेगी बहारें, जाती रहेगी बहारें। दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है। तुम्हाला काय सुस्त आहे? प्रसादजी एक दोन दाता ओळी नाही नाही भूषण मेरा कुछ मॅडम थोडा खाली तुम्हारे पास पड़ा है, हो सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं, हो और तुम्हारे खत में लिपटी रात पड़ी है, वो रात बुझा दो, मेरा वो समा लौटा दो, वो भिजवा दो, मेरा वो समा लौटा दो। क्या बात है, याच्या पुढे काहीच नाही। आशा अमर 3A। क्या बात, मी चौथा येऊ शकते. तू इथे ना अनुदय, अरे तू इथे कसं पाहिजे? पीला यायचं. अरे आहे ना बस काय क्या अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्याचे। हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे। आम्ही मराठीचे समर्थक
पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही. चला साहेब एक त्यांच्या नाही, चला साहेब एक प्रश्न होता. जयंत नारळीकर परवानगीच मिळू नये अशा प्रकारे सदावरती मागणी करत आहेत. ताब्यात घ्यावं राष्ट्रकडनं असं देखील म्हणत आहेत. कसं पाहतात? यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचा असा कुठला हेतू नाही, असा कुठला विचारही डोक्यात नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि कायद्यात मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे. अंतिमता निर्णय पोलीस घेतील, पण असा कुठलाही सरकारचा आणि भाजपचा विचार नाही. चर्चेला आम्ही तयार आहोत. गैरसमजाचे बळी पडू नका हा त्यांना सल्ला आहे. चला साहेब एक असं समोर येतं. जयंत नारळीकर यांनी एक अहवाल तयार केला होता आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी पण कुठेतरी हिंदी भाषेला मान्यता दिली होती, पण आता ते पाठ फिरवतात असं समोर दिसतंय. आणि मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. 2022ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे. आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रालाही मी आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो. नंबर 2, त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा, शिक्षण तंत्राचा, शिक्षण मंत्रालयाचा 1968 साली काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेचा आहे. ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही. त्यामुळे तेही पळवाट काढतायत. आणि 3, राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे, हेही समजून घ्या, 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय. उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही. त्या 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत. तर संजय राऊत रोज अमित शहावर म्हणजे अजेंडा हा भाजपचाच आहे हिंदी भाषेचा. संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकात नाही. अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी. संजय राऊत तुमचे आका जे आहेत ना काँग्रेस, त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलंय. संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता, ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता, त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलंय. तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही. त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही, आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोक आहेत. बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे. अजित पवार यांनी पण असं मत व्यक्त केलंय की आणि अशा वेळेला ठाकरे बंधू या पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रितपणे येताना पाहायला मिळतात. येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा चालू. भाजपच्या भूमिका त्याच आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी करायची नाही. साताराला राजकीय मुद्दा